नमस्कार. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि 18व्या लोकसभेचं गठन झालं. या लोकसभेमध्ये जे उमेदवार सर्व लोकांकडून निवडून आले यांना लोकसभेतर्फे नवीन संसदेमध्ये प्रवेश मिळाला. निमित्त होतं प्रवेशाचं. जेव्हा संसदेमध्ये शपथविधी झाला त्या संसदेच्या शपथविधीमध्ये बरेचसे खासदार होते की ज्यांनी शपथविधीच्या अगोदर म्हणा किंवा शपथविधीनंतर म्हणा जय संविधान अशा स्वरूपाचा जयघोष केला. प्रत्येकानं आपापल्या आवडीनुसार, प्रत्येकानं आपापल्या श्रद्धेनुसार, प्रत्येकानं आपापल्या प्रदेशानुसार अशा स्वरूपाचे जयघोष केले आणि त्याच्यामधला एक सर्वत्र जो सर्वसामान्य जयघोष जो होता तो होता जय संविधान. जय संविधान हा जयघोष जो होता हा जयघोष काही खासदारांनी केला, त्याच्यावर काही प्रतिक्रियाही उमटल्या. परंतु जय संविधान हा शब्द याचा आशय प्रगट करतो, धर्मनिरपेक्षतेचा जय संविधान हा अर्थ प्रगट करतो. हा कोणत्याच पक्षाचा जयघोष नाही, कोणत्याच जातीचा जयघोष नाही, तर जय संविधान हा जो जयघोष आहे हा पूर्ण राष्ट्राचा आहे, तो प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. म्हणून नेहमीच जय संविधान म्हणजे हे राष्ट्र महान आहे, हे राष्ट्र त्या संविधानाच्या आधारावर चालते, त्या संविधानाचा नेहमी जय जयकार असो असा अर्थ त्या जय संविधान घोषणेचा आहे. असेच एक खासदार संविधानाची शपथ घेऊन झाल्यानंतर जय संविधान असा शब्द उच्चारतात आणि त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्याच्यावर काही कॉमेंट्स करतात आणि मग त्या कॉमेंट्स ऐकून तिथले जे 5 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा म्हणतात की त्यांनी फक्त जय संविधान हाच जयघोष केला, बाकी तर काही केलं नाही. त्यावर ओम बिर्लाची अशी कॉमेंट्स असते की मला काही शिकवण्याचं काम नाही. जय संविधान हा शब्द कोणत्याही स्वरूपाचा निषेध करणारा नाही, कोणत्या स्वरूपाचा आक्षेप आणणारा नाही, पण तरीसुद्धा जय संविधान या शब्दाला काही प्रमाणामध्ये लोकांचा, खासदारांचा आतून विरोध होतो आहे. त्यानंतर एक प्रसंग संसदेमधला असाच घडला. चंद्रशेखर आझाद जे नवनियुक्त खासदार, ज्यांना लोक खासदारकीच्या अगोदरही ओळखत होते, ते सुद्धा शपथविधीला त्या ठिकाणी गेले आणि शपथविधी झाल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जयघोष केला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 जयघोष त्या ठिकाणी दिले होते. त्याच्यामध्ये एक जय संविधान हा जयघोष होता, जय हिंद हा जयघोष होता, जय भीम हा जयघोष होता. असे वेगवेगळ्या प्रकारचे जयघोष त्यांनी आपल्या शपथविधीच्या वेळेस त्या ठिकाणी दिले. मग त्यावर आणखी विरोधी त्या संसदेच्या काही बाकावरून काही त्याच्यावर टीका टिप्पणी आली. काही खासदारांनी मधातच त्याच्यावर कॉमेंट्स केल्या की भाषांनी दोघे घ्या. त्यावर चंद्रशेखर आझादांचं असं उत्तर होतं की भाषण देने के लिए तो आया हूँ, अब सुनना तो होगा ही. एखादी श्रद्धा, एखादा विचार, एखादा व्यक्तीचं मत, संविधानावर विश्वास आहे असं जेव्हा तो त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि कुणीतरी व्यक्ती त्याच्यावर कॉमेंट्स करतो आणि त्याच्यावर मात्र ओम बिर्ला कोणत्या स्वरूपाची हरकत घेत नाही, हे संविधानाला अपेक्षित नाही. जय संविधान हा बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी जयघोष केला, परंतु महत्त्व होतं त्या पहिल्या दिवसाचं. संसदेचं मध्ये त्या प्रांगणामध्ये
सर्व खासदारांचं आगमन झालं आणि त्या सर्व खासदारांचं आगमन झालं. त्याच्यापैकी एक खासदार अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतराव वानखडे यांचं सुद्धा आगमन झालं. संसदेचं पवित्र मंदिर, लोकशाहीचं पवित्र मंदिर म्हणजे संसद. या संसदेच्या पायऱ्यावर त्यांनी जेव्हा पाय ठेवला तेव्हा त्यांनी घरूनच एक संविधानाची प्रत सोबत नेली होती. ही संविधानाची प्रत त्यांनी त्या पायऱ्यावर ठेवली आणि ते त्या संविधानाला नतमस्तक झाले. हे सर्वात पहिली कृती होती. ते संविधानाला नतमस्तक झाले. संविधानाला नतमस्तक होणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विनम्र अभिवादन करणे. त्या कृतीचा मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातीवर परिणाम झाला. त्यांची जी कृती होती ती मीडियाच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचली. त्या कृतीचा अर्थ लोकांना समजला आणि बळवंतराव वानखडेंना सुद्धा त्या कृतीच्या माध्यमातून हे सांगायचं होतं की मी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी संसदेमध्ये आलो आहे. यापुढे जेव्हा 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 भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. ही त्यांची नतमस्तक होण्याची जी कृती होती ही अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना अभिमान बाळगणारी होती. अमरावतीकरांचे मतदारसंघातील मतदारांचे अभिमानाने ऊर भरून आले. एखादा खासदार गल्लीमधला तो दिल्लीला संसदेमध्ये प्रथमतः पोचतो आणि तिथं तो संविधानाला नतमस्तक होतो. ही घटना मोठी होती. त्यानंतर त्या घटनेच्या नंतर मग सर्वांनी संसदेच्या आतमध्ये प्रवेश घेतला आणि संसदेच्या आतमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मग शपथविधीच्या नंतर जय संविधान म्हणण्याची एक प्रथाच त्या ठिकाणी पडली आणि मग सर्वांनी जय संविधान हा नारा सर्वांनीच दिला. परंतु सर्वात पहिल्यांदाची जी कृती होती ते बळवंतराव वानखडे यांची होती की जे संविधानाला नतमस्तक झाले. संविधानाला नतमस्तक झाले आणि त्याच्यानंतर ती ब्रेकिंग न्यूज झाली. ती ब्रेकिंग न्यूज झाली, सर्व लोकांपर्यंत ती पोचली. आपला एखादा आपण निवडून दिलेला जो खासदार आहे दिल्लीला जातो आणि त्या ठिकाणी त्यांनी जे अभिवादन केलं खासदारांना संविधानाला, त्यामुळं आपण दिलेलं जे मत आहे हे सार्थकी झालं असा लोकांचा समज झाला. त्यांच्या आनंदामध्ये मोठ्या स्वरूपाची भर पडली. खरं तर बळवंतराव वानखडे हे एक मितभाषी व्यक्तिमत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठ्या स्वरूपाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. लोक अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना नशिबान व्यक्ती म्हणून ओळखतात. कारण सरपंच पदाची कारकीर्द त्यांची लोकांनी पाहिली आहे. पंचायत समितीची कारकीर्द त्यांची लोकांनी पाहिली आहे. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते 3 वेळा निवडून गेले. ही कारकीर्दसुद्धा लोकांनी पाहिली आहे. आमदारकीची टर्मसुद्धा लोकांनी अनुभवली आहे. एखादा व्यक्ती शून्यातून ब्रह्म निर्माण करतो आणि मग तो सरपंच पदापासून ते खासदारपर्यंत कसा पोहोचतो यांचं एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत खासदार बळवंतराव वानखडे हे होय. बळवंतराव वानखडे हे व्यक्तिमत्व एवढं प्रभावशाली आहे की राजकीय विरोधकसुद्धा बळवंतराव वानखडे यांच्यावर कोणत्या स्वरूपाची टीका करत नाही. त्यामुळं आणि बळवंतराव वानखडे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाते. तेही कोणावर टीका करत नाही. त्यांच्यावरही कोणी टीका करत नाही. त्यांच्यावर जर टीका करण्याची जर वेळ आली तर ते आपल्या कर्तृत्वाच्या भरोशावर पुढच्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. कर्तृत्वातून ते आत्मसिद्धी साधण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. परंतु जेव्हा माणूस पक्षामध्ये वाटला जातो आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा मात्र काही वेळेस माणसाला काही टीकेला सामोरे जावे लागते.
किंवा कधीकधी माणसाला अनपेक्षित म्हणा किंवा काहीतरी टीका केल्याशिवाय आपल्याला कोणीतरी त्या भाषणाच्या माध्यमातून कोणीतरी आपल्याला टीका करत असते. असंच बळवंतराव वानखडे यांचं सुद्धा झालं. लोकसभेच्या खासदारकीच्या वेळेस बळवंतराव वानखडे यांचा पराभव करण्यासाठी दर्यापूर या ठिकाणी एक जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या जाहीर सभेचे प्रमुख जे होते ते प्रचारक होते, स्टार प्रचारक माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. आणि मग देवेंद्रजी फडणवीस यांनी दर्यापूर येथे या सभेच्या माध्यमातून बळवंतराव वानखडे यांच्यावर टीका केली. त्यांनी सांगितलं की तुमचे जे आमदार आहे, जे खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिलेले आहे, ते खासदार जे आहे हे आमदाराची टर्म साधी चांगली करू शकले नाही. विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये जेव्हा ते त्यांची जे उपस्थिती आहे हे साजेशी नाही, ते कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारत नाही. अर्थातच ही टीका म्हणून टीका होती, कारण बळवंतराव वानखडे यांची उपस्थिती चांगल्या प्रमाणामध्ये होती. त्यांनी विचारलेले प्रश्नही चांगल्या पद्धतीने होते. मग त्यांना काउंटर करताना बळवंतरावांनी जे सर्व जे मुद्दे होते हे त्या ठिकाणी खोडून काढले. त्या ठिकाणी आणखी नवनीत राणा यांचे यजमान जे होते यांनीसुद्धा बळवंतराव वानखडे यांच्यावर टीका केली आणि ती टीका अशी होती की जनतेनंच ती टीका मनावर घेतली, कारण तसं साजेसं व्यक्तिमत्व बळवंतराव वानखडे यांचं नव्हतं. परंतु निवडणुकीमध्ये कोणता तरी व्यक्ती टीका करतो आणि आपल्याला प्रसिद्धी मिळेल असा हवाच बाळगतो. ती टीका जनतेला सहन होत नाही. बळवंतरावावर केलेली टीका आमदार रवी राणा यांनी जनतेला सहन झाली नाही आणि जनतेनंच त्या टीकेला उत्तर दिलं आणि निवडणुकीमध्ये त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या रवी राणा यांच्या, नवनीतताई राणा यांचा सपशेल अमरावती लोकसभेमध्ये पराभव केला. कारण आमदार बळवंतराव वानखडे जे खासदारकीसाठी उभे आहे निवडणुकीमध्ये, यांच्यावर कोणीच टीका करणार नाही. कारण एवढा मितभाषी माणूस किंवा ते हायसं वाटणारं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वांना भुरळ पाडून गेलेलं आहे. लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या अगोदरसुद्धा बळवंतराव वानखडे यांना बरेच म्हणजे पूर्ण अमरावती जिल्हासुद्धा ओळखत होता. कारण स्थानिक स्वराज्य संस्थाचा जो अनुभव आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते वाखाणण्याजोगं कार्य आहे. त्यासोबतच ते बँकेचे संचालकसुद्धा आहे. अमरावती कोऑपरेटिव्ह बँक याचे ते संचालक आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून म्हणा, बळवंतराव वानखडे हे नाव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळं त्यांचा स्वभावसुद्धा लोकांना माहीत आहे. असं हे व्यक्तिमत्व जेव्हा आपण सर्वात पहिल्यांदा खासदारकीच्या रिंगणामध्ये उतरवतो आणि ते व्यक्तिमत्व जेव्हा गल्लीमधून निघून जाते आणि जेव्हा दिल्लीला पोहोचते आणि दिल्लीलासुद्धा त्या ठिकाणी एक कृती करते आणि त्या कृतीचा परिणाम सर्व भारतभर होतो आणि त्याला मीडिया मोठ्या स्वरूपामध्ये प्रसिद्धी देते, ती मात्र एक अभिमानाची गोष्ट असते. संविधानाला अभिवादन करणे, संविधानाला नतमस्तक होणे पहिल्याच दिवशी आणि त्या पायरीवर नतमस्तक होणे, ही जी कृती आहे बळवंतराव वानखडे यांची, ही कृती सर्वांना भुरळ घालून गेली. खरंच बळवंतराव वानखडे ज्या भूमीमधून येतात ती भूमी पावनभूमी आहे, अमरावती जिल्ह्याची भूमी आहे. या अमरावती जिल्ह्याची ओळख करत असताना तो जिल्हा रुक्मिणीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि रुक्मिणीचा जिल्हामधला एखादा लोकप्रतिनिधी जो पाठवला जातो दिल्लीला संसदेमध्ये, तो कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बळवंतराव वानखडे हे होय. ही भूमी जी आहे, रुक्मिणीचा जिल्हा तर आहेच आहे, पण ही भूमी आहे लोकशिक्षक श्री संत गाडगे महाराज यांची भूमी आहे. गाडगे महाराजांच्या नावानं ग्रामस्वच्छता अभियान लागू झालं. ग्रामस्वच्छता संत गाडगे महाराजांच्या कर्तृत्वानं त्यांची पूर्ण देशभर ओळख झाली. त्या भूमीतले बळवंतराव वानखडे हे एक व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व अशा भूमीमधलं आहे की ज्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली. ते पुन्हा राष्ट्राचे संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीमध्ये तयार झालेलं हे प्रभावी व्यक्तिमत्व
म्हणजे बळवंतराव वानखडे होय. हे व्यक्तिमत्व या भूमीतलं आहे की ज्या भूमीला पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा लाभलेला आहे. हे व्यक्तिमत्व पुरोगामी महाराष्ट्र जेव्हा तयार झाला, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यानं भर टाकली, हे व्यक्तिमत्व त्या जिल्ह्यामधलं व्यक्तिमत्व आहे. आणि तो जिल्हा म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जिल्हा. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची कीर्तीसुद्धा मोठ्या स्वरूपाची महान आहे. त्यांनी देशाला एक नवीन धोरण दिलं. कृषी क्षेत्रामध्ये क्रांती करण्यासाठी मोठ्या स्वरूपामध्ये त्यांचे जे धोरणं जे आहे हे कामी आली. अशा या भूमीमधून बळवंतराव वानखडे संसदेमध्ये पोहोचतात आणि सर्वांचं लक्ष आकर्षून घेतात. संविधानाला नतमस्तक होतात. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना ते आदरांजली व्यक्त करतात. खरंच ही व्यक्ती आणि हे कर्तृत्व अमरावतीकरांच्या अभिमानाचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही. यांच्या त्या कृतीने पंजाबराव देशमुख यांची भूमी, श्री संत गाडगे महाराज यांची भूमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आणि रुक्मिणीचा जिल्हा अशी भूमी पावन झाली, धन्य झाली. पुनश्च भविष्यकालीन कारकिर्दीसाठी या मितभाषी बळवंतराव वानखडे यांच्या कारकिर्दीला आपण नमन करूया आणि येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.